कारण निस्ता शासन निर्णय आला आणि किती मदत आली आणि कोणत्या जिल्ह्यात आली हे कोणीही सांगू शकतं, पण ही मदत कशी मिळवायची हे लय महत्वाचं असतं, ते तुम्हाला सांगणार आहे. जय हरी शेतकरी मित्रांनो, मी आता मार्च महिन्यामध्ये जे काय अवकाळी पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं आणि या नुकसानीमध्ये ज्या ज्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं त्या मदतीचा राज्य सरकारनं शासन निर्णय काढलेला आहे. या शासन निर्णयाअंतर्गत कोणकोणत्या जिल्ह्याला किती मदत आली हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आता शासन निर्णय आल्याच्या नंतर किती मदत मिळाली हे सहजरित्या कोणीही सांगू शकतं, याच्याबद्दल काही दुमत नाही. पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला हे सुद्धा सांगणार आहे की ज्यावेळेस ही अतिवृष्टी होती आणि अशामध्ये जे काही नुकसान होतं, कधी दुष्काळ पडतो त्या माध्यमातून नुकसान होतं, ही मदत कशी मिळवायची हे लय महत्त्वाचं आहे. कारण निस्ता शासन निर्णय आला आणि किती मदत आली आणि कोणत्या जिल्ह्यात आली हे कोणीही सांगू शकतं, हे तुम्हालाही कळतं, बातम्यातून कळतं, टी व्हीच्या माध्यमातून कळतं. पण ही मदत कशी मिळवायची हे लय महत्त्वाचं असते आणि त्यामुळं मी ही मदत कशी मिळवावी लागती ते तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याकडं अतिवृष्टी होईल, काही दुष्काळ पडन, ढगफुटी होईल, काही ज्या बारा भानगडी होत्या, तर तशा वेळेस आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मी तुम्हाला ते सांगणार आहे. मात्र अगोदर आपण नेमकी ही कोणत्या जिल्ह्यात मदत मिळणार आहे ते बघू आणि ही कशी मिळवायची ते त्यानंतर बघू. मात्र तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्याला कळावी म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेस अतिवृष्टी होती, ढगफुटी होती, दुष्काळ पडतो, अशा ज्या काही गोष्टी घडतात शेतकऱ्याच्या बाबतीत, तर त्यासाठी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी या बाबती केल्या जातात. कारण या बाबीतून शेतकऱ्यांचं त्या वर्षी जे काही पिकाचं नुकसान झालेले, मग त्या नुकसानीची मदत म्हणून जे काही पुढील हंगाम आहे त्यामध्ये ती मदत उपयोगी पडावी, शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेले त्याची मदत मिळावी म्हणून या गोष्टी केल्या जातात. आता मार्च महिन्यामध्ये 2026च्या म्हणजे यावर्षी जे काही नुकसान झालं होतं असं त्यासाठी ही मदत जाहीर केली आहे. ही मदत हे 16,71,59,000 रुपये आणि ही मदत त्या ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल त्याला DBTच्या माध्यमातून त्याच्या डायरेक्ट खात्यात येणार आहे. आता ही खात्यात येणार आहे, पण याच्यासाठी काय करावं लागतं हे लय महत्त्वाचं असते. त्यामुळे आता ही कोणकोणत्या जिल्ह्यात येणार आहे तर बघा, छत्रपती संभाजीनगर विभागातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मार्च 2026मध्ये जी अतिवृष्टी झाली होती यामध्ये बाधित शेतकरी होते 17,216 आणि या शेतकऱ्यांचं बाधित क्षेत्र होतं 7,557.76 हेक्टर आणि या शेतकऱ्यांना मदत म्हणून 11,89,36,000 रुपये हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी मदत मिळणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातीलच बीड जिल्ह्यामध्ये मार्च 2026मध्ये जे नुकसान झालं होतं यामध्ये 569 शेतकरी बाधित होते. या शेतकऱ्यांना जे काही त्यांचं 226 हेक्टरमधील नुकसान होतं त्यासाठी 41,24,000 रुपये ही नुकसान भरपाई मिळणार आहे. आता त्यानंतर आहे नागपूर विभाग, त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यासाठी मार्च 26मध्ये नुकसान झालं होतं 465 शेतकऱ्याचं 185.76 हेक्टरवरलं. या शेतकऱ्यांना 31,63,000 रुपये नुकसान भरपाई ही मिळणार आहे. त्याच्यानंतर आहे गडचिरोली जिल्हा, मार्च 2026मध्ये जे नुकसान झालं होतं बाधित शेतकरी होते 3,873. या शेतकऱ्यांचं 2,406.04 हेक्टरवरील नुकसानीपोटी 4,09,36,000 रुपये ही नुकसान भरपाई मिळणार आहे. अशी एकूण 16,71,59,000 रुपये ही नुकसान भरपाई या 4 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि आता महत्त्वाचा मुद्दा आहे की ही नुकसान भरपाई मिळवण्यासाठी काय करावं लागतं. ज्यावेळेस ही अतिवृष्टी हे भानगडी ढगफुटी होत्यात का त्यावेळेस पंचनामे केल्या जातात आणि पंचनामे करताना आपण काळजी काय घ्यायची, जो कोणी तलाठी असन, कृषी सहाय्यक असन, पंचनाम्याला पाहणीला आला की आपलं जेवढं नुकसान झालंय तेवढं नुकसान त्यानं नोंदवलंय का हे बघायचं. आणि नोंदवल्याच्या नंतर आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलनं त्या नुकसान नोंदवल्याचा फोटो काढून घ्यायचा. म्हणजे होतंय काय
की नुकसान तिथं पंचनामे आल्याच्या नंतर आपलं समजा 4 एकरचं झालेलं आहे आणि त्यानं नोंदीलं 2च एकर, मग आपल्याला मदत किती मिळणार? 2 एकर, नुकसान 4 एकरचं. त्याच्यामुळं हे असं जेव्हा होतंय तेव्हा तेवढी आपण काळजी घ्यायची. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली, हा शासन निर्णय कसा वाटला आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात असं मार्चमध्ये नुकसान झालं होतं का, तेवढं नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. बाकी जय जवान जय किसान.